ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरीप्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिनां मुक्तिदात्रीया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी आणि मागील गुरुचरणाक वंदन कन तशीच आज शुभ संदर्भाचेर उपस्थित आशिल्ले सगळे आत्मीय लोकांक स्वागत सांगूक इच्छितो आसाचे। आजकाल मनुष्याक तेंगे जल्मा भितर सुख शांती नेಮ್ಮदी आनंद हे कित आसा हे सगळे दूर वयतो गेल्ले आसा आनी कष्ट दुःख दारिद्र्य हे कित आसा हे सगळे लागीं येतो आसा म्हणजे अर्थात आजकाल मनुष्य तेंगे जिवना भितर समाधानाचेर जीवन करतो ना, अर्थात पीस ऑफ माइंड मनशा जिवना भितर ना जावन गेला आनी दुःखा भितर मनुष्य आज जीवन करतो आसा। हे मनुष्य की जीवन दुःखा भितर करतो आसा हेका कारण बी स्वता मनुष्य जावन आसा। कित्याक म्हटल्यार आजकाल मनुष्य तेंगेल जिवना भितर आनी तेंगेल संवसारा भितर तेणें कितें करक आशिल्लें तें करनाशी आजकाल मनुष्य दुसरे मनशाल जिवनाचे ना दुसरे मनशाल संवसारा भितर विचार करतो उरता म्हणजे अर्थात हांव जल्मा येन हांव कितें करका हांव कशें उरका मागेल कर्तव्य कितें आशिल्लें हे विचार करचे सोडून आजकाल मनुष्य दुसऱ्या मनशा बद्दल विचार करता, दुसऱ्या मनशाले संवसारा बद्दल विचार करतो उरता म्हणजे अर्थात खंयचे तेणें करक आशिल्लें तें करनाशी दुसऱ्या मनशा बद्दल विचार करतो उरता। ते बरे विचार केल्यार अड नाशिल्ले जाल्यार तेणें विचार करचे कितें हो मनुष्य इतले सावकार कशें जालो, हेच कडेन इतले दुड्ड कशें येयले, तो इतले बरी पदवी तेका कशी मेळ्ळी, ना जाल्यार तेगेल चेड्याक इतले बरे जॉब कशे मेळ्ळे, ना जाल्यार तो इतले विद्यावंत कशी जालो, हेच मनशाक विचार उरता विना जाल्यार हांव जिवना भितर कितें करका हांव कितें करतो आसा ना जाल्यार हांव कितें करक आशिल्लें हे मनुष्य विचार करनाशी दुसऱ्या मनशा बद्दलच विचार करून तेगेल की जीवन आसा ते आनंदाक क्षणाच आसा ते बी तो दुख्खा घालते आसा। अर्थात तेका की जिवनाक आनंद मेळचे आशिल्ले तो विचार करून तेका आनंद मेळटे आसा तो आनंदान जीवन करते आस म्हणून ते विचार करून तो स्वता टेन्शन घेतो आसा आनी दुसऱ्या बी टेन्शन दितो आसा। अर्थात तेणें तेगेल जिवना भितर विचार केला अड नाशिल्लें तूं कितें करून मर मरया म्हणगे जाल्यार तो मनुष्य तितले विशया भितर गप्प उरतना आनी तो आनी मुखार वयता। ते कितके म्हटल्यार हांवें चितले मना दोन घेतल्या जावतना दुसऱ्या बी सांगका म्हणगे आनी तो मनुष्य तशीच करता। कितके म्हटल्यार तेका कितें विशय जाता दुख्ख जाता तो ते आमकां सगळ्या सांगूक पळयता, अर्थात आमगेल सगळ्याक घरा भितरेन सांगूक प्रयत्न करता। तूं खबर आसा की म्हणगे तेन्नाच्यान स्टार्ट जाता आमी कितें म्हणटाच ना मरया म्हणगे ना म्हाका खबर ना हांग्यो तूं कितें सांगता म्हणगे थंयच्यान मागीर तेणें काड्डी लायिल्ले तो मनुष्य सांगतो वयता सांगतो वयता सांगतो वयता। आज आनीक इजी जाला कितके म्हटल्यार मोबायल पटक्कन घेवन कसले सुद्दी कळ्ळे भितर पटक्कन कॉल येता, कॉल लायन तूं फ्री आसा की विचारता हो आसा कितें आसा की सांगचें की म्हणे ना की सांग कशिल्लें म्हणगे तो फस्ट सांगचें कितें हांव कितें सांगता कोणाक सांगनाका म्हणगे जाल्यार आमकां सांगचे पयलें तेणें आनी 10 लोकांक कॉल केल्लो उरता ते सांगून घेवन मागीर आमकां तो हे सुद्दी सांगते उरता। ते सुद्दी सांगून बरे सुद्दी उरल्यार अड नाशिल्ले जाल्यार ते लोकां बद्दल टिंगलच हे विशय कितें उरता आजकाल मनुष्य प्रसार करतो उरता आनी ते सगळे आयकून आमी आमगेल जिवना भितर टेन्शन करून घेतो उरताच ते योग्य न्ही। आमकां जिवना भितर जावका तेच आमी जिवना भितर पालन करचे अति आवश्यक जावन आसा। आजकाल खंयचे मनुष्य आमगेल घरा मुखारलो जावं ना जाल्यार बाजूच जावं ना खंयचेच एरियात जावं तेगेल घराचे कचरो सान माण चिकल आशिल्ले वेस्ट कितें आशिल्ले ते आमगेल घरा हाण घेवन त्या मनशान तर उडयल्यार आमी गप्प राबताच ना कोण हाण घातले मरे आमगेल घराक पयलीं काण व्हर म्हण सांगताच
अर्थात कोण तेंगेल चिकल वेस्ट कितें आमगेल घरा हाण घातले ते घातले भितर कोणें घातले हे म्हण पयलीं मनशां तापयताच पयल हांच्यान काण व्हर म्हणगे ना जाल्यार तेन घालता आसतना आमी तर तो उरल्यार ते घालूंक दिवत ना हे म्हागेल घर हांव स्वच्छ करून दवरला क्लीन करून दवरला पुसून दवरला हे चिकल आशिल्ले तूं तुगेल घराक व्हर ना जाल्यार खंय भायर उडय मऱ्या म्हागेल घराक हाडनाका म्हण आमी सहजान म्हणटाच जाल्यार त्याच मनशान सांगिल्लें की दुसऱ्याले टी टिंगल आसा ते बी चिकलच ते सगळे आमी बरे करून स्विकार करून घेताच ते बरे करून स्विकार करून इतले घेवत ना आनी तेणें सांगिल्लो उकूर आनी आमी थोडे कुर्सितात कुर्सीन घेवन तेजे हार करून आमी गळ्या घालूनच घेतात ना जाल्यार तेजे कितें टी टिंगल तेणें केल्लो उरता विशयाचे ते आमी स्वता बोर्डार घेवन फिरते उरतात अर्थात सगळ्याक आमी सांगतो उरताच म्हणगे अशी जालें तशी जालें म्हणे ते सत्य की असत्य की आमकांच गोत्त उरतना जाल्यार बी कोणेकीय सांगिल्ल विशय तेका तो मनीस जावत ना तो मनीस आमकेन सांगता आमकां सांगून आमकां बी ते मनशा कडेन कितें करता द्वेशपण वाडयतो वयता अर्थात आमकां न्ही त्या मनशाक संबंदच उरतना कोणकीय मनीस हें सांगलें म्हण आमचे भितर बी ते द्वेशपण कितें आसा वाडटो वयता ते योग्य न्ही आनी थोडे लोक प्रश्न बी करतात स्वामीजी आमी का वयतनाचे तिणी जाणेन सांगताच आमकां म्हणगे आमी कोणाल्या विशयाक वयतना म्हणगे जाल्यार तिणी जाण सांगले नंतर तेका आमी 3 प्रश्न करता ते 3 प्रश्न म्हटल्यार कोणी कितें आमकां सांगले नंतर तूं कितें विशय आमकां सांगतो आसा हे खरें आसा की फाल्स आसा म्हण पयलीं ते किचान घेवका खंयचे विशय मनीस कोणा बद्दल सांगता हे काल सांगते आसता मर्या हे खरेंच जाल्लें आसा की ती तूं अशी सांगतो आसा की म्हणगे जर ते मनशान म्हटलें म्हाका बी समज खबर ना मर्या म्हटल्यार पयलीं कळ्ळ्यो मागीर आपणाक तूं सांग म्हण तेका सांगता आनी जर ते मनशान म्हणलें ना खरेंच जाला म्हाका खबर आसा म्हटल्यार तेका परत दुसरे प्रश्न करता कितके म्हटल्यार हे कितें खरेंच तूं सांगतो आसा हेच खरें सांगिल्लें त्या मनशा बद्दल बरें सांगती आसा की वायट सांगतो आसा की म्हणगे सहजान खंयचे मनुश्य दुसऱ्या मनशा बद्दल बरें सांगूक आमकां कोणीच येवत ना खंयचे बायल मनीस ना कोणीपणे आमगेल्या घरा भितर आज हांव फुल्ल फ्री आसा मर्या म्हाका कांयी काम ना आज म्हाका हॉलिडे तुमगेल्या घरा हांव सान मान दिता वस्त्र बुडयता म्हण कोणपणे येताच कोणीय येवत ना कसले टी टिंगल सांगतले मात्र घरा येवन सुद्द येवन कळयतात ना फोन करून कोणीपणे सांगता आज म्हाका हॉलिडे म्हाका घराच कसलेंच काम ना हांव तुमगेल्या घरा येवन थोडे तुका स्वच्छ करून दिता म्हण कोणपणे मनीस सांगताच कोणी सांगतना चुकून कोणपणे उरत बरें सांगचें जर तर तो बरें सांगचुल्ल्यार ते आमी स्विकार करता ते आमी आयकून घेवका आनी जर तो तेजे बद्दल वायट सांगतो आसा वायट तेजे बद्दल टी टिंगल करते आसा त्या मनशा आमी परत प्रश्न करता कितकी म्हटल्यार हे तूं कितें वायट सांगतो आसा हे वायट सांगिल्ले निमित्त म्हाका कसले फायदो आसा की म्हणगे अर्थात तूं हे वायट सांगले निमित्त म्हाका कितें फायदो जाता की म्हणगे सहजान कोणाले वायट आमकां शुद्धी कळ्ळे नंतर आम कसलेच बरें जावत ना आनी कोणाले टी टिंगे आयकले निमित्त आमकां जिवना भितर अशांती असमाधान अनारोग्य सगळे प्राप्त जातो वयता म्हणगे केन्ना आमी ताका म्हाका कसले फायदो आसा म्हटले भितर सांगले भितर तो मनुश्य आनी परत आमकां केन्ना येवत ना आनी ताका सांगता असले सगळे शुद्धी सांगचुल्ल्यार आमचे कडेन तूं येवचेच नाका कित्याक म्हटल्यार म्हाका म्हागेल्या जिवना भितर म्हागेले आई बाबा कडेन म्हागेल्या घोवा कडेन नाज्या बायले जावं चेडा कडेन नाज्या संबंदा कडेन नाज्या समाजा कडेन म्हाका प्रितीन प्रेमान उरका तुगेल मनाक ते द्वेश आसा ते म्हाकेन सांगून तूं म्हाका बी ते द्वेशा कारण घालनाक मरिया म्हण तेका सहजान सांगता कित्याक म्हटल्यार हे प्रपंचा भितर मनशाक कितें बी आमी काम केल्यार समाधान नाच कितें केल्यार मनुश्य एक ना विशय काण आमकां टी टिंगल करतो उरताच तशें मनशा लायकन आमी आजकाल जिवन करूं जावत ना तेजे बद्दल एक सान अशी काणी आसा कितके म्हटल्यार एक सान गांवाक एक दंपती वास करतो उरताच तिणी प्रितीन प्रेमान आनंदान जीवन करतो उरताच जाल्यार तिंग जिवना भितर संतान भाग्य प्राप्त जाल्लो उरतना आनी त्यासाठी तिणी सुमार देवधर्म बी केल्लो उरताच तिंगेल योगान त्याच संदर्भाचेर तिंगेल गांवाक एक संत येताच संतेन त्या संदर्भात तिंगेल घरा मुखारच येयल्लो उरता भवती भिक्षान देही म्हणगे त्याच्या संदर्भाचे ते संता कडेन प्रार्थना करतात अशी
आमकां जिवना भितर संतान भाग्य प्राप्त जालें ना म्हणगे तेन्ना तो संत अड ना म्हण आयकन घेता आनी तिंकां एक मार्गदर्शन दिता कितके म्हटल्यार तुमी वैष्णवी देवी वचून ते देवील दर्शन घेवन येवका आनी दर्शन घेवन येवन आपणाक संतान भाग्य प्राप्त जावं म्हणून प्रार्थना करका आनी प्राप्त जाल्यार परत तो गेल दर्शना तेका आमी घेवन येताच म्हण संकल्प करून अर्थात प्रार्थना करून तुमी याच म्हण ते संत तांकां उपदेश दिताच तशी तिणी अड ना म्हण संताक आशिर्वाद घेवन तिणी वैष्णवी देवीक वयताच तशी तिणी वैष्णवी देवी वचून देवील दर्शन घेवन देवीक नमन करून प्रार्थना करून तिणी परत घर येताच तशीच ते संताले वाणी निमित्त आनी देवील अनुग्रहान तिंकां जिवना भितर एक संतान भाग्य बी प्राप्त जाता प्राप्त जाले नंतर तिणी आनंदान जीवन करतो उरताच तशी सुमार वर्षान परत संत तिंगेले घरा भितर म्हळ्यार घराक देलबाग्यार येताच आनी परत भवती भिक्षान देई म्हण सांगताच तेन्ना तेणी हे संता निमित्त आमकां एक संतान भाग्य प्राप्त जाल्लें म्हण प्रार्थना करून ते संता परत नमस्कार करताच ते संत तिंकां प्रश्न करता आपूण तुमकां संतान भाग्य जाले नंतर परत वैष्णवी देवी वचून दर्शन घे म्हण सांगिल्लेच अर्थात संतान जाले नंतर परत तुमी वचून दर्शन घेवका म्हण जाल्यार मनुश्याले काम जाले भितर सहजान मनुश्य इसोन वयता जाल्यार परत थिंग संतान उडगास केले तुमी वचून दर्शन घेवन याच म्हण अड ना म्हणलेच तशी तेणी परत वयत आसतना तिंगेल बायलेक आराम ना जाता अर्थात तिंगेल आरोग्य तोंदरे जावन तिगेल चल्लो आनी ते घोव तेगेल बाप्प कितें आसा तिणी दोनूच लोक वैष्णवी देवी दर्शनाक वचूंक सोडटाच तशी वयता वयता ते बाप्पा बी कितें जाता चमकून चमकून सुस्त जाता आनी वैष्णवी देवी कितें आसा सुमार इतले चमकेन वचका चमकेन वचूनच दर्शन घेवका तशीच चमकेन वयता वयता बाप्पा सुस्त जावन बाप्पा सांगता आनी म्हाका चलो जावत ना रे थोडे येयल आपूण हांगा राबता नाजाल्यार परत घर वचचें आनी केन्ना येयला जालें म्हणगे तें सहजान तो चलो सांगता बाप्पा तें तूं कांय करचें नाका थंय वैष्णवी घोडे वयचले पालकी भर बशेन व्हरताच नाजाल्यार घोड्यार बी बशेन व्हरताच तेन्ना तो सहजान बाप्पा सांगता बाप्पा तूं आमी एक घोडो घेया तूं घोड्यार बस आनी आपूण तुजे बर चमकेतो येता आमी दर्शन घेवन याच म्हणगे नंतर बाप्पा बी खरें दिसता सहजान बाप्पा बी अडना म्हण सांगून एक घोडो घेताच आनी तेका दुड्ड दिन बाप्पा घोड्यार बसता घोड्यार बसून थोडेच दूर गेल्लो उरता थोडेर दूर वच म्हटल्यार फाटल्यान 4 लोक येताच 4 लोक येवन सांगतात हो कसलो बाप्प मरया सांज चेडा सकाळ बसून हो आराम घोड्यार बसून वयतो आसा म्हणगे थोडे बी हेका मान मर्याद कांयच ना की म्हणगे ते तो आयकन बाप्पाक एक नमून जाता हय न्ही म्हणगे आनी बाप्पा मुखार वचून घोडो राब मरया बाप्प सकयल देंवता चल्या वयर बसयता चल्या वयर बसयले नंतर आनी थोडे दूर वयतात थोडे दूर गेले नंतर आनी 4 लोक म्हापशाच्यान येतात हो कसले चलो मरया इतले वयान सान आसा इतले यंग आसा हेणे चमकून वयचे बाप्पा बशे सोण हो बाप्पा चमकून येता आनी आपूण आराम घोड्याचेर वयते आसा असलो चलो आनी कोणाक जाणं यो म्हण आनी 4 लोक फाटल्यान सांगून येतात ते तो चलो बी आयकता नंतर चलो बी घोड्या वयल्यान देंवता देंवन घेवन दोनी लोक बाप्प बी चटना चलो बी वचूं तयार तशच्यान कोण वयतले म्हण प्रश्न येता तेन्ना सहजान तो घोड्यावाले सांगता सावकार आनी थोडे एक्स्ट्रा तुमी आमकां दुड्ड दियाचे आनी तुमी दोनी लोक घोड्याचेर बशा आनी दोनी लोक गेला जाले म्हणगे तर अड ना म्हणटाचे दोनी लोक घोड्यार बसताचे आनी दोनी लोक वचूं लागतात दोनी लोक वचूं लागील तेन्ना आनी 4 लोक म्हापशान येतात हे कसले मर्या हेणी बाप्पा आनी चल्लो हेंच कडेन सावकार आसा दुड्ड आसा म्हणगेन ते प्राणीचेर हिंस करून 2-2 लोक बसून वयते आसाचे हिंकां मान मर्याद कांयच ना अशी गेला हिंकां देव मेळटले म्हण म्हणटाचे ते बाप्पा आनी चलो दोनी लोक परत आयकताच परत घोड्या वयल्यान देंवताच आनी परत देंवन घेवन आनी आतां कितें करचें म्हणटाच काही नाका चमकेन वचचें म्हण तिणे विचार करताच आनी घोड्या तशीच घेवन तिणे वयतो उरताच वयत आसतना आनी 4 लोक म्हापशान येतात ही कितें बाप्पा आनी चलो इतले पिशेकी म्हणगे दुड्ड दिन घोडो घेतला आनी चमकेन वयता घोड्या खाली दवन म्हणगे हिंकां थोडे बी अक्कल आसकी ना की म्हण तिणे परस सांगताच ते बाप्पा आयकन तकली धाडेन म्हाका देव नाका धर्म नाका काही नाका परत वच्चा म्हण बाप्पा सकयल येवं लागता अर्थात हे काणी सांगील तात्पर्य कितें म्हटल्यार हे जगा भितर मनशाक आमी कितें बी करया समाधान मेळिल्लेच जावत ना आनी
हे जगा भितर मनशाला आयकन आमी थंय जीवन केलें आमकां खंय पावका थंय आमी पावूंक बी शकना म्हणे. अर्थात तात्पर्य इतलेंच, हे जगा भितर मनशाला आयकन आमी जीवन करतो गेले आमकां हे जगा भितर खंय पावका कितें आमगेले गुरी आसा ते प्राप्त करून घेवका ते आमी केन्नाच प्राप्त करून घेवं जावच ना. आनी मनशाला आयकतो गेल्यार आमकां जिवना भितर दुख्ख प्राप्त जातो वयता. कशें ते बाप्पाक खंय वयचे आशिल्ले वैष्णवी देवीक दर्शन घेवं वचूं जाय आशिल्लें. कित्याक वचूं जाय आशिल्लें तें तेका खबर आशिल्लें. आनी तें घोडे कित्याक घेतिले तेका आराम ना, तेका पांयां दुखता म्हण तेणें घेतिले. जाल्यार तेणें कितें केलें, 4 लोक मनशां म्हापशान कोण येयले सगळ्याले आयकते गेलो. बाप्पा बसनाक म्हणलें ते बी आयकलो, चल्या बसनाक म्हणलें ते बी आयकलो, दोनी लोक बसता म्हणलें ते बी आयकलो. अशी घेवन गेल्यार बी लोक उलयलेच. अर्थात कितें हे जगा भितर केल्यार समाधान म्हणील आमकां लोकां खंयच्यान मेळटलें हें फाल्स. आमकां तर जिवना भितर शांती समाधान जावंक जाल्यार ते स्वता आमीच प्रयत्न करून आमीच जिवना भितर प्राप्त करून घेवका. आनी लोकांक आयकतो बसल्यार आमी केन्ना जिवना भितर कितें आमगेली गुरी आसा, कितें आमगेली एम आसा ती आमी केन्नाच प्राप्त करूं शकना. तशच्यान आमी आमगेल्या जिवना भितर आमी कितें करता, योग्य कितें आसा, धर्म कशें चलता ते सगळे अनुकूल करून आमी केन्ना चलताच तेन्ना सहजन आमकां जिवना भितर आमगेलें कितें लक्ष आसा तें आमी प्राप्त करूं शकतात. भगवंत गिते भितर बी सांगतात, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीं लभते नरः म्हणून. अर्थात खंयचो मनुष्य तेगेल कर्म तेगेल नियम योग्य रुपान परिपालन करतो वयता की संसिद्धीं लभते नरः म्हणून. तेगेल कितें योग्य स्थानमान आसा तेका पावक आसा तो मनुष्य खंडीत जावन ते गुरी तेका मेळटा म्हणून. तशच्यान आमी बी तुमकां प्रार्थना करची एकच, हे कितें प्रपंच आसा हे प्रपंचा भितर जर तर आमी लोकांक आयकन जीवन करतो गेले आमी केन्नाच हे प्रपंचा भितर समाधान मेळील जावच ना. केन्ना म्हटल्यार आमी लोकांक आयकताच म्हटल्यार मुखाल मनशाला आयकन जीवन करतो वयता की तेन्ना म्हटल्यार ते मनशाक आमी बरेच, ते आमचे इतले बरें ते प्रपंचाक कोणूच ना. आनी केन्ना तेगेले आयकचे सोण आमगेले मना म्हण की आमी एक केले आमचे इतले वायट बी तेका कोणूच ना. अर्थात तेगेले आयकल्लेच आमी जीवन करतो गेल्यार आमी तेका बरेच, तेणें सांगिल्लें हय मर्या खरें म्हणूच चलका. आनी आमकां कितें जावका आमी एक ते केले आमचे इतले वायट बी कोणूच ना, सहज परिवर्तन जातो वयता म्हण. अर्थात तेणें सांगिल्लें तशें आयकल्यार आमी बरें, आमगेले प्रमाण आमी जीवन करतो गेल्यार आमी वायट जातो वयतात. जाल्यार आमी आमगेल्या जिवना भितर केन्ना बरे विचार करून धर्म मार्गार वचून आमकां कितें जावका ते भगवंताल अनुग्रहान केन्ना आमी योग्य रुपान करतो वयता की तेन्ना सहजन आमी जिवना भितर आमी कितें जावका आमी ते प्राप्त करूं शकताच. तशच्यान आमकां बी सगळ्याक ते जिवना भितर योग्य बुद्धीशक्ती, विचारशक्ती, ज्ञानशक्ती आमी सगळ्याकच प्राप्त जावं म्हण आमगेल्या गुरुचरणाक आनी जगदंबा ज्ञानेश्वरी चरणाक अर्पण करतो आसाच आनी आमगेले वाणीक आमी विराम दितो आसाच. नमः पार्वती पतये हर हर महादेव.
ಓಂ ಜ್ಞಾನಿನ ಮುಕ್ತಿದಾತ್ರಿಯ ಜ್ಞಾನದ ಸಾಧಕಸ್ಯ ಸ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಜನಾ ಪಾತು ಯೋಗಿಧ್ಯೇಯ ಸರಸ್ವತಿ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಜನಾ ಪಾತು ಯೋಗಿಧ್ಯೇಯ ಸರಸ್ವತಿ. ಓಂ ಗಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ. ಓಂ ದ್ರಾಂ ದತ್ತಾತ್ರೇಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಆಚಾರ್ಯ ಶಂಕರ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಜೈ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ. ಪ್ರಥಮತಃ ಚಾತುರ್ಮಾಸ ನಿಮಿತ್ತ ನಡೀತಾ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸಿದ ನನ್ನೆಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಬಾಂಧವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕವಾದಂಥ ಸ್ವಾಗತಗಳು. ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ನಾವು ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ. ತನ್ನಿಮಿತ್ತ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಾವು ಮುಂದುವರಿಯೋಣ. ತಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ. ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ತಾವು ಕೂಡ ಆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ವಿನಂತಿಸುತ್ತಾ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸಹಜವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾದವರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕುಬೇರ ಮುದ್ರೆಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಅದಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಫಲ ಸಿಗ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ಸಾಧ್ಯವಾದರೆ ಕುಬೇರ ಮುದ್ರೆಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋಣ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜಾನು ಸಮೃದ್ಧ ಜಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತೋ ಅಸ. ಧನ್ಯವಾದ. ಪ್ರಾಯ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ನನ್ನೆಲ್ಲ ಪುಟಾಣಿ ಮಿತ್ರರು ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪುಟಾಣಿ ಅಕ್ಕಂದಿರು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಗದೊಮ್ಮೆ ಆ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಮಿತ್ರರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕವಾದಂಥ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನಮ್ಮ ವಿಷಯವನ್ನು ಆರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಒಂದೂರು, ಆ ಊರಲ್ಲಿ ಸಂತರೊಬ್ಬರು ವಾಸವಾಗ್ತಾ ಇದ್ದರು. ಪ್ರಾಯ ಆ ಸಂತರಿಗೆ ಅನೇಕ ಭಕ್ತರ ದಂಡು ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಸಂತರ ಪ್ರಭಾವ ಪ್ರಚಾರ ಬೆಳಗುತ್ತಾ ಹೋಯಿತು. ತನ್ನ ಮೂಲಕ ಸಂತರ ಹತ್ರ ಬರುವ ಜನಸಂಖ್ಯೆಯೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಹೋಯಿತು. ಹೀಗಿರಬೇಕಾದರೆ ಚಾತುರ್ಮಾಸ ಸಂದರ್ಭ ಬಂತು. ಎಲ್ಲ ಶಿಷ್ಯರು ಸೇರಿ ಸಂತರಿಗೆ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಕೂಡ ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ ನಾವೆಲ್ಲ ವಿಧದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂಥೇಳಿ. ಸಂತರು ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ಸೂಚಿಸ್ತಾರೆ.
ತನ್ಮೂಲಕ ಚಾತುರ್ಮಾಸ್ಯ ಆರಂಭವಾಗ್ತದೆ. ಆವಾಗ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಪುನಃ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಪ್ರತಿದಿನ ಸಾಯಂಕಾಲ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಉಪದೇಶವನ್ನು ಮಾಡಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತೇವೆ ಅಂಥೇಳಿ. ತನ್ನಿಮಿತ್ತ ಆ ಮಾತಿಗೂ ಕೂಡ ಸಂತರು ಸಮ್ಮತಿಯನ್ನು ಸೂಚಿಸ್ತಾರೆ. ಆ ಸಂತರಿಗೆ ಅನೇಕ ಭಕ್ತರಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೀಮಂತನಾದಂಥ ವ್ಯಾಪಾರಿಯಾದಂಥ ಒಬ್ಬ ಭಕ್ತನೂ ಕೂಡ ಇದ್ದ. ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ತನ್ನ ವ್ಯವಸಾಯದಲ್ಲೇ ತೊಡ್ಕೊಂಡಿರ್ತಿದ್ದ. ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ತೊಡ್ಕೊಳ್ಳು ಬಂದಾಗ ಸಂತರ ಹತ್ರ ಬಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದು ಪುನಃ ತನ್ನ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತೊಡಗುತ್ತಿದ್ದ. ಅವನಿಗೆ ತುಂಬ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದುಬಿಡ್ತು. ಪ್ರತಿದಿನ ಸಂತರು ಸಾಯಂಕಾಲ ಉಪದೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ತಾನೂ ಕೇಳಬೇಕು ಹೋಗಬೇಕಾಯ್ತಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅನಿವಾರ್ಯ ಬರಲೇಬೇಕಾಯಿತು. ಅವನ ಮನಸ್ಸೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ವ್ಯಾಪಾರದ ಕಡೆಗೆ, ಇಲ್ಲಿ ಬರುವ ಮನಸ್ಸಿಲ್ಲ. ಆದರೂ ತಾನು ಸಂತರ ಭಕ್ತ ಎಂಬುದನ್ನು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸಂತರಿಗೆ ತಾನು ಹೋಗದೇ ಇದ್ದರೆ ಏನಾದೀತೋ ಎಂಬಂಥ ಭಾವನೆಯಿಂದ ಆ ಶ್ರೀಮದ್ ಭಕ್ತನೂ ಕೂಡ ಸಂತರ ವಾಣಿಯನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ದ. ಪ್ರಾಯ ಪ್ರತಿದಿನ ಸಂತರು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಮುಕ್ಕಾಲು ಗಂಟೆ ತಮ್ಮ ಚಿಂತನೆಯನ್ನು ದೇವರ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಉಪದೇಶವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಅನೇಕ ದಿನಗಳು ಕಳೆದು ಈ ಶ್ರೀಮಂತ ಭಕ್ತನೂ ಕೂಡ ಒಲ್ಲದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಬರ್ತಿದ್ದ, ಅದನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಿದ್ದ. ಒಂದು ದಿನ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಹೋದ ಮೇಲೆ ಈ ಶ್ರೀಮಂತ ಭಕ್ತ ಅಲ್ಲೇ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಸಂತರು ಸಹಜವಾಗಿ ನಗ್ತಾ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನಪ್ಪ ನೀನು ಹೋಗೋದಿಲ್ಲವೇನೋ ಮನೆಗೆ ಅಂಥೇಳಿ. ಆವಾಗ ಈ ಶ್ರೀಮಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನಗೊಂದು ಜಿಜ್ಞಾಸೆ ಇದೆ, ತಮ್ಮಲ್ಲೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡೆ ನಾನು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಅಂಥೇಳಿ. ಪ್ರಾಯ ಸಂತರಿಗೆ ಸರ್ವರ ಮನಸ್ಸು ಗೊತ್ತಾಗ್ತಿತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ಅವರು ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಹೇಳಿದ್ರು, ಆಯಿತು ಏನು ಜಿಜ್ಞಾಸೆ ಇದೆ ಎಂದು ಕೇಳ್ಬೋದು ನೀನು ಅಂಥೇಳಿ. ಆವಾಗ ಆ ಶ್ರೀಮಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಗುರೂಜಿ ನೀವೆಲ್ಲ ಇಷ್ಟು ಉಪದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನಮಗೋಸ್ಕರ, ನಾವೇ ಧನ್ಯರು ನಿಜವಾಗಿಯೂ ಕೂಡ. ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ನನಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅದೇನಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾವು ಬರೀ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಂಥೇಳಿ. ನಿಮ್ಮ ವಾಣಿಯನ್ನು ನಾವು ಕೇಳಿದ್ರೆ ಏನು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ? ನೀವು ಹೇಳ್ತೀರಾ, ನಾವು ಕೇಳ್ತೇವೆ, ನಾವು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೇವೆ, ನೀವು ತಿರುಗಿ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀರಾ, ಏನು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತದೆ? ವಾಣಿಯಿಂದ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇದೆ, ಏನು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತದೆ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಸಂತರ ಮುಂದೆ ಈ ಶ್ರೀಮಂತ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆವಾಗ ಸಹಜವಾಗಿಯೇ ಸಂತರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು, ಇವನಿಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿಲ್ಲ, ಬರಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿಲ್ಲ, ಒತ್ತಡದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ನೀನು ಬರೋದು ಬೇಡಪ್ಪ ಎಂಬಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರ ಅವನಿಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವನಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಅವನಿಗೆ ಹಾಗೆ ತಾನು ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ, ಸರಿಯಾದಂಥ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಲೇಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಸಂತರು ಮನದಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಯವನ್ನು ಹೊಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಿಟ್ಟು ಬಂದವರಂತೆ ಸಂತರು ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ವರ್ತನೆ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಕರೆಸ್ತಾರೆ. ಕರೆಸಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಾ ಇಲ್ಲಿ ಈ ಹುಚ್ಚನನ್ನು ಎದ್ದು ಹೊದ್ದು ಹೊರಗಾಕ್ಬಿಡು ಅಂಥೇಳಿ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯನ ಕರೆಸಿ ಈ ಶ್ರೀಮಂತನನ್ನು ಹೊರಗಾಕಲಿಕ್ಕೆ ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ಸಂತರು 2-3 ಸಲ ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯನ ಕರೆಸಿ ಇವನನ್ನು ಹೊರಗಾಕಿ ಅಂಥೇಳಿ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರು, ಆವಾಗ ಶ್ರೀಮಂತನಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದುಬಿಡ್ತಾನೆ. ಸಿಟ್ಟು ಬಂದು ಸಂತರ ಹತ್ರ ಕೇಳ್ಟಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾಕೆ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಹೊರಗಡೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ನಾನೇನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೇನೆ? ಯಾಕೆ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಈ ರೀತಿ ಹೊರಗೆ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಶಿಷ್ಯರು ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಿ ಅಂಥೇಳಿ ರಂಪಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಯಾವಾಗ ಆ ಶ್ರೀಮಂತ ರಂಪಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೋ ಆವಾಗ ಸಂತರು ಪುನಃ ನಗುಮಗುವನ್ನು ಹೊಂದ್ತಾರೆ. ನಗುಮವನ್ನು ಹೊಂದಿ ಅವನಿಗೆ ಕೈ ಸನ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಶಾಂತವಾಗಿರಪ್ಪ ಅಂಥೇಳಿ. ಆವಾಗ ಅವನು ಶಾಂತನಾಗ್ತಾನೆ. ಶಾಂತನಾದ ತಕ್ಷಣ ಸಂತರು ಅವನಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ,
ನಿನ್ನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಸಿಕ್ತೆ ಅಂಥೇಳಿ. ನಿನ್ನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಸಿಕ್ತೆ ಅಂಥೇಳಿ ಸಂತರು ಅಮ್ಮ ಶ್ರೀಮಂತನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆವಾಗ ಶ್ರೀಮಂತ ಗಲ್ಬಿಲ್ಲಿ ಬೀಳ್ತಾನೆ. ತನ್ನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನೀನು ಹೇಳಿದ್ದಿಲ್ಲಪ್ಪ, ಬರೀ ಕೇಳೋದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂಥೇಳಿ. ಕೇಳುವುದರಿಂದ ಆಗೋದಿದೆಯಾ? ನಾನು ಏನು ಹೇಳಿದೆ ನನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ, ನಿನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ನೀನು ಕಿವಿನ ಕೇಳ್ಕೊಂಡೆ ಆ ಮಾತನ್ನು. ಆವಾಗೇನಾಯ್ತು ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ? ಸಿಟ್ಟು ಬಂತು, ರೊಚ್ಚು ಬಂತು, ಅತ್ಯಂತ ಕ್ರೋಧಿಷ್ಠನಾದಿ. ನೀನು ಕ್ರೋಧಿಷ್ಠನಾಗಿ ಪ್ರತೀಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಶುರು ಮಾಡಿದೆಯಲ್ಲ. ಕೇಳುವುದರಿಂದ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಕೇಳೋದ್ರಿಂದಲೂ ಕೂಡ ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತದೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹಚ್ಚಿಕೊಂಡರೆ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಆ ನಿಮಿತ್ತ ಕೇಳುವುದರಿಂದ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಎಂಬುದನ್ನು ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ, ಕೇಳುವುದರಿಂದಲೂ ಕೂಡ ಪರಿಣಾಮವಾಗ್ತದೆ ಎಂಬಂಥ ಮಾತನ್ನು ಯಾವಾಗ ಸಂತರು ಆ ಶ್ರೀಮಂತನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೋ ಆವಾಗ ಶ್ರೀಮಂತನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಗಳಗಳ ನೀರು ಬರ್ತದೆ. ಅವನಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಗುರುಗಳು ನನ್ನನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೇ ವಿನಃ ನನ್ನನ್ನು ದಪ್ಪ ಹಾಕಲಿಕ್ಕಲ್ಲ. ಖಂಡಿತವಾಗಲೂ ಕೂಡ ಕೇಳುವುದರಿಂದ ಪ್ರಯೋಜನ ಇದೆ. ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನಾನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೇಳಬೇಕು, ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಔನ್ನತ್ಯವನ್ನು ಹೊಂದಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಆ ಶ್ರೀಮಂತ ಸಂತರಿಗೆ ಉದ್ದಣ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. ಮಾಡಿ ತಾನು ಪ್ರಶ್ನೆಗಳೇ ತಪ್ಪಾಯಿತು, ನನ್ನ ಮನಸ್ಸು ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿ ಲೀನವಾಗಿತ್ತು, ಹೀಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸಮಯ ವೇಸ್ಟ್ ಆಗ್ತಿದೆಯಲ್ಲ ಎಂಬುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದೆ. ಆದರೆ ತಾವು ಅದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದಂಥ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿ ನನಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ನಾಳೆಯಿಂದ ನಾನು ಅತ್ಯಂತ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂಥೇಳಿ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ತನ್ನ ಮೂಲಕ ಅವನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾನೆ ಎಂಬುವಂಥ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ಹುಟ್ಟತಕ್ಕಂಥ ಸತ್ಯ ಯಾವುದು? ನಾವು ಯಾವಾಗ ಸರಿಯಾದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಕೇಳ್ತೀವಿಯೋ, ಸರಿಯಾದ ಮನಸ್ಸಿಟ್ಟು ನಾವು ಶ್ರವಣವನ್ನು ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿಯೋ ಆವಾಗಲೇ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಗಳು ತನ್ನಿಂತಾನೇ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತೇವೆ ಅಂಥೇಳಿ. ನಾವು ಕೇಳೋದನ್ನು ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಮನೆಗೆ ಹೋಗೋದು ಇಷ್ಟೇ ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಮ ಸಮಯ ವ್ಯರ್ಥವಾಗ್ತದೆ ಹೊರತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪ್ರಯೋಜನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಲೇಬೇಕಾದರೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಕೇಳುವಂಥ ಒಂದು ಸ್ಥೈರ್ಯತೆಯನ್ನು, ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿಯೇ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭದ್ರಂಕರಣೆ ಭಿಶೃಣುಯಾಮ ದೇವಾಹ ಅಂಥೇಳಿ. ಹೇ ಭಗವಂತ, ನನಗೆ ನನ್ನ ಕಿವಿಗಳಿಂದ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಕೇಳುವಂಥ ಒಂದು ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡು. ನಾನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಕೇಳುವಂತೆ ಆಗಲಿ, ತನ್ಮೂಲಕ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತೆ ಆಗಲಿ, ತನ್ಮೂಲಕ ಒಳ್ಳೆತನ ನನ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ, ತನ್ಮೂಲಕ ನಾನು ನಿನ್ನಲ್ಲಿ ಸೇರಲಿ ಎಂಬಂಥ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಚಿಂತನೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ನಾವು ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ ಕೇಳುವಿಕೆಯಿಂದ ಎಷ್ಟು ಪರಿಣಾಮವಾಗ್ತದೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಹ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಯಾವಾಗ ಕೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿಯೋ ಆವಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆಗಳು ತನ್ನಿಂತಾನೇ ಸಹಜವಾಗಿ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತವೆ. ತನ್ಮೂಲಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಆ ಭಾಗವಹಿಸೋ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರೆದು ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೇಳೋಣ, ಲಕ್ಷ್ಯವಿಟ್ಟು ಕೇಳೋಣ, ಕೇಳಿಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯವೋ ಅಷ್ಟನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತರೋಣ. ತನ್ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ ಎಂಬಂಥ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸುಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಭಾರತೀ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರು ತುಂಬ ಸುಂದರವಾದಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಇವತ್ತು ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಲವರ ಮಾತಿನಂತೆ ನಾವು ನಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋದರೆ ನಾವು ಎಲ್ಲೂ ತಲುಪಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಗುವಂತೆ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ಕೂಡ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಮುಂದುವರಿಬೇಕು, ಆವಾಗ ನಾವು ಮುಂದುವರಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಇತರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಇತರ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಮುಂದುವರಿತೀವೋ ಆವಾಗ ಭಗವಂತ ನಮ್ಮ ಸನಿಹಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ ಎಂಬಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಗಳವರು ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಗಿಸುವಂತೆ ತಮ್ಮ ವಾಣಿಗಳಿಂದ ಹೇಳಿದ್ದಾರೆ.
ಇವಾಗ ಆ ಮಾತು ಕೇಳಿದ್ರೆ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ, ನಂದು ವಾರಕ್ಕೆ ಒಂದು ದಿನ, ಅವ್ರದ್ದು ವಾರಕ್ಕೆ 6 ದಿನ ಆದರೂ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತಲ್ವಾ ಅಂಥೇಳಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ತುಂಬ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ನೋಡಲಿ, ವಾರಕ್ಕೆ 2 ದಿನ ಆದರೂ ಕೂಡ ಮಾಡಿದರೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.